लॉंग एक्सपेरिमेंट्समध्ये स्लिप नंबर L10 ही सोनोमीटर फर्स्टची स्लिप तुमच्या समोर आली तर आपल्याला काय कशा पद्धतीने प्रेझेंटेशन द्यावं लागेल प्रॅक्टिकल एक्झाममध्ये याच्यावरती एक नजर टाकणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी सूचना म्हणतो किंवा थोडेसे करेक्शन सांगतो तुम्हाला. प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये मी जेव्हा बघितलं त्या स्लिपमध्ये लिहिलं सोनोमीटर सेकंड आणि लॉ ऑफ टेन्शन असं पुढे लिहिलेलं होतं. खरं तर ही जी स्लिप आहे ती लॉ ऑफ टेन्शनची नाही आहे, ही सोनोमीटर फर्स्टचीच लॉ ऑफ लेंथचीच आहे. याच्यामध्ये जर स्लिप जी काय दिली आहे ती वाचलीत की तुमच्या लक्षात येईल. आपल्याला 5 ट्युनिंग फोर्क्स दिलेले आहेत. मी तुम्हाला मागे पण सांगितलं की ज्यावेळेला सोनोमीटर फर्स्ट आपण करतो तेव्हा ट्युनिंग फोर्क जे आहेत ते वेगवेगळे असतात, त्यामुळे 5 ट्युनिंग फोर्क दिलेत आणि टेन्शन तिथे कॉन्स्टंट ठेवायला सांगितलेलं असतं. सोनोमीटर सेकंड कसं आयडेंटिफाय करतं, सोनोमीटर सेकंडमध्ये तुम्हाला टेन्शन बदलत जायचं, ट्युनिंग फोर्क एकच ठेवायचा असतो. सो या पद्धतीने जर लक्षात ठेवलात तर तुमच्या लक्षात येईल सहजच की ही जी स्लिप आहे ती सोनोमीटर फर्स्टशी रिलेटेड आहे आणि त्यामुळे तिथे काय काय सांगितलं आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा नजर टाकूया. बघा स्लिपमध्ये क्लिअर कट असं म्हटलंय की तुम्हाला 5 ट्युनिंग फोर्क्स दिले आहेत बघा ऑफ नोन फ्रिक्वेन्सीज, म्हणजे कुठल्याही अननोन फ्रिक्वेन्सीचा ट्युनिंग फोर्क नाही. इथे मी मुद्दामून बघा प्लॉट अ ग्राफ हे वेगळ्या कलरने दिलंय बघा तुम्हाला पटकन लक्षात येण्यासाठी की ज्या स्लिपमध्ये तुम्हाला ग्राफ प्लॉट करायला सांगितलेला असतो तिथे स्पेसिफिकली मेन्शन केलेलं असतं. तर इथे आपल्याला तो ग्राफ काढायचा आहे बघा. रेसिप्रोकल ऑफ व्हायब्रेटिंग लेंथ म्हणजे 1/L चा ग्राफ अगेन्स्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे 1/L अगेन्स्ट N चा जो ग्राफ आहे तो आपल्याला काढायचा आहे आणि त्याच्यावरून कन्क्लुजन काढा असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे कुठेही अननोन फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करा असं सांगितलेलं नाहीये, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे जी काही एनएलची व्हॅल्यू जी आहे ती पण प्रत्यक्षामध्ये कॅल्क्युलेशन करून काढण्याची काही गरज नाही, कारण की 1/L अगेन्स्ट N चा ग्राफ तुम्ही काढणार आहात. त्यामुळे इथलं कॅल्क्युलेशन कमी होईल, फक्त ग्राफ जो आहे तुम्हाला प्रॉपरली काढावा लागेल. सो ते फक्त तुम्हाला बघायचं आहे. सो कशा पद्धतीने प्रेझेंटेशन येईल याच्यावरती एक नजर टाकूया. एम टू व्हेरीफाय द लॉ ऑफ लेंथ युझिंग सोनोमीटर, कारण इथे आपण लॉ ऑफ लेंथ जो आहे तोच व्हेरीफाय करणार आहोत, कुठल्या प्रकारची अननोन फ्रिक्वेन्सी वगैरे कॅल्क्युलेट करत नाही आहोत. ओके. ॲपरेटसमध्ये बघा काय लिहिलं आपण, सोनोमीटर वेट्स जे काही तुमच्या समोर ॲपरेटस दिसतात त्यातली ज्यांची नावं तुम्हाला पटकन लिहिता येतील ती लिहून टाका, पुढे ETC लिहून टाका. डायग्राम मागच्या वेळेला मी तुम्हाला म्हटलं तसंच कुठलाही सोनोमीटरचा प्रयोग आला की तुम्ही ही डायग्राम काढा, ती एकदम व्यवस्थित दिसेल आणि इझी जाईल. या पद्धतीने डायग्राम असेल. फॉर्म्युला जो आहे तो मी तोच ठेवलाय ज्याच्यामध्ये मागच्या वेळेस जसा होता तसंच तो ठेवलाय बघा. N इज डायरेक्टली इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू L या पद्धतीने तो लिहिलेला आहे आणि हा आपला फॉर्म्युला तिन्ही स्लिपमध्ये तुम्ही कॉमनली लिहू शकता. त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन टेबलमध्ये बघा इथे 1/L हा एक कॉलम आपण ठेवला आहे, बरोबर आहे की मागच्या स्लिपमध्ये 1/L चा कॉलम नव्हता, त्याची गरज नव्हती म्हणून आपण 1/L चा जो कॉलम ऍक्च्युअल आपल्या रेग्युलर एक्सपेरिमेंटमध्ये आहे तो आपण कट केला आहे, बरोबर आहे. पण त्या रेग्युलर एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला काय दिसलं होतं तर शेवटच्या कॉलममध्ये NL म्हणजे N आणि L यांचा गुणाकार होता आणि मग तो NL चा गुणाकार म्हणून मग एक कॅल्क्युलेशन टेबल वाढलं होतं. तर इथे प्रत्यक्षामध्ये N आणि L यांचा गुणाकार करून बघण्याची गरज नाही, ते सगळं जे काय आहे ते ग्राफमध्ये येईल. त्यामुळे इथे फक्त आपल्याला काय करावं लागेल बघा, 1/L ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घ्यावी लागेल. हा जो तुमचा L मीन मिळतो. सो रेसिप्रोकल बघणार तुम्ही, रेसिप्रोकल ऑफ 4 फिगर नंबर्समध्ये इथे तुम्हाला हे या पद्धतीने मिळेल. × 10⁻⁻1 मी इथे लिहून ठेवलंय बघा, म्हणजे तुम्हाला इझिली समजावं म्हणून. ओके. म्हणजे ते 0.05832 असं ते असणार आहे, पण तो पुन्हा एकदा 0.0 असं करण्यापेक्षा बेटर तुम्ही याच्याही पेक्षा आणखीन वेगळं पण करू शकता. बघा इथे लिहिताना समजा तुम्हाला असं वाटलं की हे जे नंबर्स आहेत हे इझिली आपल्याला कळावेत तर तुम्ही असंही करू शकता. बघा हे आणखीन 2 पॉईंट अजून शिफ्ट केलात म्हणजे हा 29.15 झाला × 10⁻³ होईल. तसाच इकडे सगळीकडे 10⁻³ करायचं आहे आणि हा डेसिमल पॉईंट इथे आहे तो तुम्ही इथे नेऊ शकता. म्हणजे हे होईल 29.15, हे होईल 32.79, नंतर हा होईल 48.54, हा होईल 54.64 आणि हा होईल 58.32. सो या पद्धतीने तुम्ही करू शकता. पुढे मल्टिप्लायर असणार आहे तुमचा 10 × 10⁻³ ओके. पण काय होईल तुम्हाला हे आकडे शोधणं सहज शक्य होईल त्या ग्राफवरती. वाय ॲक्सिस वरती 29.15 म्हणजे एक्झॅक्टली 29.15 काय मिळणार नाही. मग त्या शेवटी ग्राफला लिमिट आहे आणि त्यामुळे समजा 29 मिळत असेल तर 29 घ्या, 30 मिळत असेल तर 30 घ्या, त्याच्या जवळपासची कुठचा तरी तो नंबर तुम्हाला मिळेल तो घ्या. 32 मग शोधावा लागेल किंवा 33, 48.54 आहे तर एकतर 48 मिळेल, 49 किंवा अगदी 50ही मिळू शकतो. कारण की आपल्याला मी तुम्हाला म्हटलं तसं मर्यादा आहे, कारण की एका डिव्हिजनची जी व्हॅल्यू आहे ती ऑब्व्हियसली त्या स्केलनुसार आपल्याला कळेल आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली थोडंसं आपल्याला त्याचा एक हे राहतो, ड्रॉबॅक राहतो ग्राफचा, पण अप्रॉक्सिमेशनच असतं आपल्याकडे सगळीकडे, त्यामुळे हे या पद्धतीने होऊ शकेल. सो 1/L चा ग्राफ आपल्याला काढायचा आहे.
बरोबर आहे. सो 1/L अगेन्स्ट एनचा ग्राफ आहे तो, त्यामुळे आपण 1/Lचा कॉलम या ह्याच्यामध्ये ॲडअप केलाय, पण NLचा जो लास्टचा कॉलम होता एरवी आपल्या रेग्युलर प्रॅक्टिकलमध्ये तो आपण इथे कट केलाय बघा. याच्यानंतर काय होईल, हे ऑब्झर्वेशन टेबल झाल्यानंतर इथे कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन नाही त्यामुळे. ओके, आणि त्यामुळे फक्त ग्राफचा जो आहे त्या ग्राफचे तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. एकदम सिंपल ग्राफ आहे, प्रॉपरली काढा. 1/L अगेन्स्ट एनचा हा ग्राफ असणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की हा स्ट्रेट लाईन येतो ग्राफ. ओके, सो स्ट्रेट लाईन म्हणजे आता 5 पॉईंट सगळेच्या सगळे रेषेवर येतीलच असं नाही, पण मी तुम्हाला म्हटलं तसं एकदा तुम्ही मुळातच ते ओरिजिनमधून पास होणारी स्ट्रेट लाईन असते, असायलाच हवी. त्यामुळे पट्टीचं एक टोक इथे ठेवा आणि सरळ एक पट्टी अशी टिल्ट करून बघा ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त पॉईंट रेषेवर येतील अशी रेषा काढा. ओके, आपल्याला 5च्या 5 पॉईंट्स जे आहेत ते रेषेवर लागत नाहीत. आपण तिथे सुद्धा एक सरासरी काढल्यासारखं आहे. 5 पॉईंट्स आपल्याला मिळतात. जसं आपण 5 वेगवेगळ्या व्हॅल्यूज मिळवतो आणि मग नंतर मीन काढतो, बरोबर ना, म्हणजे 5ची बेरीज भागिले 5. सो आपली जी काही सरासरी आहे ती बरोबर त्या सगळ्या 5 जे अंक इंडिव्हिज्युअल अंक जर बघितल्या तर तेवढीच असते का, तर नसते. आणि त्याच्यामुळेच ऑब्व्हियसली ज्या पद्धतीने आपण ग्राफ काढतो तिथे हे गरजेचं नाही आहे की सगळेच्या सगळे पॉईंट्स जे आहेत ते तुमचे रेषेवर येतील. अदरवाईज म्हणजे ते थोडक्यात कॉन्स्टंटच राहिलं असतं ना. पण प्रत्येक वेळेला ही शक्य नाही प्रॅक्टिकलमध्ये की सगळ्याच गोष्टी एक्झॅक्टली कॉन्स्टंट राहतील. त्यामुळे थोडंफार इकडे तिकडे होणार आहे. सो पॉईंट ऑब्व्हियसली रेषेच्या इकडे तिकडे जाणार आहेत आणि ते 5 पॉईंट एकमेकांना नका जोडू. म्हणजे मी कायम सांगतो की प्रॅक्टिकलमध्ये जेव्हा तुम्ही ग्राफ काढता तेव्हा लहानपणी जसे आपल्याला पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये ज्या पद्धतीने येतो एखादं चित्र 1 पासून 2 पर्यंत रेषा ओढतो आपण, 2 पासून 3 पर्यंत असं करून एक चित्र तयार करतो, तसं आपल्याला पॉईंट टू पॉईंट जोडायचं नाही. लक्षात घ्या, आपल्याला काय करायचंय तर मॅक्सिमम पॉईंट रेषेवर येतील अशी एक स्ट्रेट लाईन, पट्टीने मारलेली सरळ रेषा, एवढं लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीचा तुम्हाला ग्राफ मिळेल. तुम्हाला पाहिजे असेल तर याचा जो काही मी ग्राफ काढला होता तो कदाचित तुम्हाला त्याची जर पाहिजे असेल तर मी लिंक देही नाही, पण गरज असेल तर देईन. अदरवाईज मला वाटत नाही, कारण आपण हे ऑलरेडी सोनोमीटर फर्स्टचे मेन याच्यामध्ये जेव्हा केलेत, मला वाटतं तिथं 3रा पार्ट आहे त्याचा, सोनोमीटर फर्स्टचा 3रा पार्ट, त्याच्यामध्ये मी पूर्ण ग्राफ कसा काढलाय ते दाखवलंय. ओके, सो तिथे मी डॉटेड लाईन वगैरे दाखवले, ते फक्त तुम्हाला कळण्यासाठी की इथे आपल्याला हे येणार आहे, तर तिथे तुम्हाला ऍक्च्युअली नुसते पॉईंट्सच फक्त ड्रॉ करायचे आहेत. ओके, सो पॉईंट तिथे ड्रॉ करा आणि मग तिथे एक स्ट्रेट लाईन उडा, या पद्धतीने ते राहील. सो अशा पद्धतीने हा ग्राफ येईल. या ग्राफलाच तुम्हाला 2 मार्क्स मिळतील आणि त्याच्यानंतर मग याच्यावर आपल्याला एक कन्क्लुजन काढावं लागेल. ते कन्क्लुजन तुमच्या समोर ठेवलंय बघा. इथे काय म्हटलंय बघा मी, द ग्राफ ऑफ रेसिप्रोकल ऑफ व्हायब्रेटिंग लेंथ अगेन्स्ट द फ्रिक्वेन्सी ऑफ वायर इज स्ट्रेट लाईन. Hence we conclude that frequency of vibration of wire is inversely proportional to vibrating length. Therefore, n inversely proportional to L implies NL constant. Hence, the law of length of stretched vibrating string is verified. So, एवढं कन्क्लुजन तुम्हाला लिहायचं. कुठल्या प्रकारचा रिझल्ट नाही बघा, अंक जिथे कुठेही येत नाही तर ते आपलं कन्क्लुजन असतं. ओके, त्यामुळे एखाद्यावरती रिझल्ट लिहिल तर रिझल्ट नका लिहू, कन्क्लुजन असेल हा. ओके, काही ठिकाणी रिझल्ट पण असतो आणि कन्क्लुजन पण असतो, एक किंमत पण आपण काढतो आणि कन्क्लुजन पण काढतो. सो या पद्धतीने राहतं. तर या केसमध्ये आपल्याला काही अननोन फ्रिक्वेन्सी वगैरे कॅल्क्युलेट करायचीच नव्हती, त्यामुळे आपलं हे फक्त कन्क्लुजन राहील. सो अशा पद्धतीने जर ही स्लिप तुमच्या समोर आली तर तुम्हाला हे एवढं सगळं लिहायचं आहे.